नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी आलो आहे अहमदनगरमध्ये आणि हे दिसतंय तुम्हाला सायदीप हॉस्पिटल. इथं माझा आठवलं का तुम्हाला वडपाची आम्ही बसलो होतो. साडू मी येते आणि मी आलो अहमदनगरमधील एका रील स्टारला भेटायला, माझ्या मेहुणीला. आणि काहीतरी थोडं विपरीत घडलंय, तिकडे मी चाललोय तिला बघायला. पुढं काय घडणार आहे तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण चाललो त्यांना भेटायला, तर बघा तिथं काय घडणार आहे, काय होणार आहे आणि काय झालंय. तर मी तुम्हाला घेऊन जातो. कोमल सातपुते ते रील स्टार आहे, त्यांना भेटायला चाललोय. मित्रांनो, आपण आत्ताच कोमल सातपुते, रेश्मा राठोड ह्या माझ्या मेहुण्या आहेत, रील स्टार आहेत. खूप छान रील्स ते बनवतात. त्याची तब्येत ठीक नव्हती, कोमलची तब्येत ठीक नव्हती. कोमल हॉस्पिटलाइज झाली आहे थोडीशी आणि त्याच्या मम्मीला भेटून आलो. त्यांची मम्मी पण आजारी, माझी सासू पण आजारी. म्हणजे अहमदनगरमध्ये जेवढे महत्त्वाचे लोक होते ते सर्व आजारी आहेत. त्यामुळं सर्वांना भेटून आम्ही आलोय. त्यामुळं आता तिथं जाऊन त्यांना जेवण मागायचं किंवा त्यांच्यासमोर जेवण करायचं तर हे छान नाही वाटलं. तर आपण सगळ्यांचं नियोजन घेऊन मग आमचे साडू संदीप, त्याच्यानंतर माझी मेहुणी उषा, माझा मुलगा, हे सर्वजण आम्ही त्यांना भेटून सगळ्यांची चर्चा करून सगळ्यांना भेटून आपण एक संडे, तर आपण दरवेळेस व्हिडिओ करतो पण ह्यावेळेस थोडंसं सॅड वाटलं. कारण की ज्या लोकांना आपण भेटायला आलो होतो ते लोक आजारी आहेत. थंडी ताप आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, परत लूज मोशन्स, उलट्या, हे अशा आजारी आहेत की त्याच्यामध्ये माणूस व्याकुळ होतो. आणि त्याच माणसांना, त्याच लोकांना सदिच्छा एक भेट देऊन आल्यानंतर आपण आता आलोय अहमदनगर पाथर्डी रोड त्या ठिकाणी. आमच्या साडू, माझे साडू संदीपनी आता एका जेवणाचा बेत ठेवलाय. तर आता तिथं आपण जेवण करतोय. हॉटेलचं नाव तुम्ही ऐकलं असेल, हॉटेल रस्सा भाकरी. तर चला संडेची मजा घेऊया, दुःखातून थोडंसं सुखाकडे. आणि सर्व पेशंट ठीक आहेत, बोलले, छान ऐकलं. फक्त त्यांचा व्हिडिओ घेता नाही आला कारण की छान नाही वाटलं थोडंसं. तर त्यांना भेटलो, सदिच्छा भेट दिली, त्यांना खूप बरं वाटलं. सगळे ठीक आहेत. आपण पुढच्या वेळेस परत तो नियोजन करणार आहे, त्यांच्या सगळे व्हिडिओ शेअर सगळ्या गोष्टी करणार आहेत. एक छानशी अशी पार्टी पण होणार आहे. पण आता आजारी माणसाला त्रास द्यायला नको म्हणून मी हा बेत केला आहे. त्यावेळेस आपण आता आलो रस्सा भाकरी अशा एक रम्य ठिकाणी. निसर्गाची देणगी आहे, खूप छान आहे बघा, पाथर्डी रोडला. तर तुम्ही इथं बघू शकता की ह्या ठिकाणी पवनचक्की फिरतीये, तुम्हाला मी दाखवतो. ते पहा, हे आहे रस्सा भाकरी हॉटेल, चूल अंगण असे बॅनर लागत. आणि तुम्ही तिथं पाहताय हे आहे पवनचक्की म्हणतात त्याला, मला माहीत आहे. त्याच्यावर वीज चालते, हवा कुठून येते त्याचं हे दिशा दिसते, पक्षी आहेत. आणि मी तुम्हाला अजून दाखवतो 2 मिनटात. आणि हा आहे अहमदनगर पाथर्डी रोड. तिथं मध्ये तुम्हाला लागेल करंजी गाव, करंजी गावाच्या पुढे लागेल मोठा देवी, असं हे क्षेत्र. आणि त्याच्यामध्ये माझी मिसेसची माहेर आहे. बघा, हे खूप छान असं वातावरण. आणि आता ह्या वातावरणामध्ये आम्ही सर्वजण भोजनाचा आनंद घेणार आहेत. तर तुम्ही पण या जेवायला. जेवण झालं असेल, उशीर खूप झालाय. तर आता आम्ही रस्सा भाकरी ह्या हॉटेलचं आस्वाद घेतोय. आणि तिथून पुढं मग नंतर वेळ भेटला, वेळ काढावाच लागणार आहे थोडीशी तुमच्यासाठी. नवीन नवीन व्हिडिओज काय असतील, डान्स, कॉमेडी हे करणार आहे. तर तिथून पुढं आपण पुण्याला रवाना होणार आहे, कारण की परत सकाळी आपल्याला कामं आहेत बरेचसे. तर तुम्ही इन्वॉल्व राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट नक्की करा. ओके, तर चला मग रस्सा भाकरी.
मित्रांनो, खरंच रस्सा भाकरी आणि टेस्ट होती. तुम्हाला बाहेरनं जो काही परिसर दाखवला, पण आज काय असा परिसर होता का नाही. काय ते मोठं काय ते चिकन हो का माझं साडू. जेवण दाखवा साडू. बाकी सगळं सोडलंय, पीसच खायला लागलाय अनलिमिटेड. आणि ते दादा बसेल. खूप चांगली सेवा दिली त्यांनी, हो का. त्यांच्याकडे बघा, त्यांनी आपल्याला खुश केलंय आज. पुण्याला जाऊन तुमचं नाव घेणार आम्ही. रस्सा भाकरी. भाकरी संपली आहे, हा, रस्सा संपलेला आहे. भाकऱ्या आम्ही संपून टाकल्या. त्यांनी आणलं तर तेवढ्या सगळ्या. मटण सगळं संपलंय. 2 वाट्या रस्सा मला दिलाय, ते मी अजून पितोय. वा, इथं तर काय सांगायचं. फिश. इथं फिशचं पण आहे. असलं मस्त ना, म्हणजे फिशचा रस्सा वेगळा, मटणाचा रस्सा वेगळा. हे तर काहीच कळलं नाही. चिकन खातंय, अंडी खातंय, मासे काय कळलं नाही. हे रमलंय खाण्यात. एक नंबर. तू पण माझं आमची काय? मावशी आहे काय? आमचे दाजी आणि रमले. इथं बघा बिर्याणीची चव. म्हणजे हे सगळं मस्त झालेले. आणि अहमदनगर ते करंजी रोड, त्या रोडवर हे ठिकाण आहे. रस्सा भाकरी खूप छान. मटणाची चव खूप छान, माशीची चव आणि खूप छान चिकनची चव. आणि खूप छान वाटलं. तर परत एकदा आम्ही येणार, अजून लोक घेऊन येणार. खूप मस्त वाटलं. थँक्यू.